नमस्कार रसिक प्रेक्षक हो. मी आरती गुप्ते रंगजेप यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासमोर सचिन शिव देशपांडे यांनी लिहिलेली एक सुरेख कथा, हलकी फुलकी कथा ऐकवते. त्या कथेचं शीर्षक आहे दोघे. पण त्यापूर्वी जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनला कॉमेंट देखील करा. कारण तुमच्या कॉमेंट्सची मी खूप वाट बघत असते. त्या वाचूनच मला नवीन नवीन व्हिडिओ करण्याचा उत्साह येतो. सचिन देशपांडे यांच्या ह्यापूर्वीसुद्धा 2 कथा मी सादर केलेल्या आहेत. एक वर्तुळ आणि दुसरी टाहो. टाहो ही गूढ कथा होती. त्या दोन्ही कथांना तुमच्याकडून मला भरभरून प्रतिसाद मिळाला. आणि आता ही तिसरी कथा, तिचं शीर्षक आहे दोघे. ऐकूया तर. जयवंत आजींच्या घरची बेल वाजली सकाळी 8च्या सुमारास आणि रोलिंग चेअरवर बसून हलकेसे झोके घेत चहा पिता पिता तलत ऐकणाऱ्या आजींची तंद्री भंगली. जरा नाखुशीनेच उठत आजींनी दरवाजा उघडला. दारात जोग आजोबा उभे होते. अनपेक्षित कोणी असं दारात दिसल्यावर जो बेसिक गोंधळ उडायचा तो उडलाच आजींचा. गाऊनचं वरचं बटन लावलंय ना, केसांना चाप बांधलाय ना, कपाळावर टिकली आहे ना, वगैरे गोष्टी अर्ध्याहून कमी मिनिटात चेक करत आजींनी दरवाजा उघडला. अरे च्या, जोग तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी? काही प्रॉब्लेम तर नाही ना? हे 3 प्रश्न सेफ्टी डोअरच्या 2 कड्या आणि लॅच काढता काढता आजींनी विचारले. सेफ्टी डोअर संपूर्ण उघडल्यावर पूर्ण दिसले होते जोग आजोबा त्यांना. आणि त्या भावचळल्याच. अंगात बंडी घातलेले जोग आजोबा फक्त पंचा गुंडाळून दारात उभे होते. आजींच्या चेहऱ्यावरचं हे अवघडलेलं प्रश्नचिन्ह ओळखत जोग आजोबा म्हणाले, जयवंत बाई, जरा घोळच झाला हो. अहो, अंघोळीहून बाहेर आलो, बंडी चढवली आणि बेल वाजली तेवढ्यात केर गोळा करणारा आला होता. त्याला केराची बादली दिली आणि जिन्यावरून झाडू मार सांगायला बाहेर आलो. तोच वाऱ्याने दरवाजा धडामकन लागला हो. एक चावी शेजारी कांबळींकडे असते तर ते तिथे मालवणात अडकलेले, आणि एक चावी लेकीकडे, पण ती गोरेगावात राहिला. बरं, तिला कळवायचं तर फोन हातात नाही आणि तिचा नंबर डोक्यात नाही. कुठे जावं ते कळेना. बाकीच्या घरातून तरणी लोक राहतात, मुलं बाळं असलेली. त्यांनी दरवाजा उघडला असता नसता, म्हणून मग आलो इथेच. आपण समवयस्क आणि समदुःखी. जयवंत आजींनी कपाळावर हात मारत जरासं चुकचुकत आत घेतलं जोग आजोबांना. तुमचा चहा तरी झालाय का जोग? आजींनी विचारलं. नाही हो, उदबत्ती दाखवल्याशिवाय चहा घेत नाही ना मी. माझ्या घरी. ह्या पॉज नंतर आलेल्या माझ्या घरीचा अर्थ दुसऱ्यांच्या घरी अशी काही अट नाही असा होतो हे कळलं आजींना. त्या हसूनच बोलल्या, तुम्ही बसा जोग, चहा आणते तुमच्यासाठी, असं म्हणतच आजी आत गेल्या. जोग आजोबांनी 2-3 वेळा बसायचा प्रयत्न केला, पण त्यांचाच पंचा त्यांना तसं काही करूच देईना. मग उभ्यानेच ते ऐकू लागले तलत. फुंकर मारत आपण पीस उडवत असतो ना हवेत, तसं तलत गाण्याचं कडवं उडवत होता. हळूवार. दिल में रख लेना इसे, हाथों से छूटे ना कहीं, गीत नाजूक है मेरा, शीशे से भी टूटे ना कहीं. जोग आजोबांनी मस्त मान उडवली नि उजवा हात उंचावत तलतला कंपनी दिली. गुनगुनाऊंगा वही गीत में तेरे लिए, तेरे लिए म्हणता म्हणता ते वळायला आणि जयवंताजी चहाचा कप घेऊन पुढ्यात यायला एकच गाठ पडली. सलज्ज हसल्या त्या. नि जोग आजोबांना नूतनच दिसली त्यांच्यात. घसा खाकरत कल्पनेचं उधळलेलं वारू आवरत आजोबांनी कप घेतला आजींच्या हातातून. अहो, हे काय, तुम्ही बसला नाही? आजींनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तरा दाखवत आजोबांचा हात पंचावर नेला. आजींना कळून चुकला प्रॉब्लेम. गालातल्या गालात हसतच त्या म्हणाल्या, थांबा, आमच्या ह्यांचा एखादा लेंगा देते तुम्हाला. आजोबा म्हणाले, अहो नको, हा एवढा चहा संपून जातो मी. आजींनी विचारलं, कुठे जाणार? बाहेर सगळं बंद आहे आणि तुम्ही तर मास्कही लावला नाही आहे. तुमच्या पंचावर जास्त शेकायचं उगीचच. खळखळून हसल्या त्या.
आणि प्रसंग डोळ्यांसमोर येऊन चहाचा घोट घशातच अडकलेले आजोबा कसे नुसे हसले. आजी आत गेल्या लेंगा आणायला आणि आजोबांनी कप ठेवला टिपॉयवर. एव्हाना तलतने तस्वीर बनवायला घेतली होती. लेंगा आजोबांच्या हातात देत आजी कप ठेवायला आत गेल्या. 2-4 मिनटं जरा आतच वेळ काढून बाहेर आल्या त्या. आजोबा छानपैकी लेंग्यात सोफ्यावर बसले होते. तलतला दाद देत आजी जाऊन रोलिंग चेअरवर बसल्या. तलतच्या आवाजाने पुन्हा हलकेसे झोके द्यायला सुरुवात केली होती चेअरला. मस्त तासभर उलटला समग्र तलत ऐकण्यात आणि जे ऐकलं त्यावर भरभरून बोलण्यात. आजी बोलल्या आजोबांना, मी मस्त कांदेपोहे करते आपल्याला. आजोबांच्या नको हो नकोला न जुमानता त्या उठल्याच. आजोबा म्हणाले, तुम्ही लोक सोडे घालून जसे करता ना पोहे, तसे जर केलेत तर चालतील. जयवंत आजींनी डोळे विस्फारून बघितलं जोग आजोबांकडे. जोग, तुम्ही हे असलं काही खाता? आजोबा विचारानेच तोंडात जमू पाहणारी लाळ वेळीच गिळत म्हणाले, आय जस्ट लव्ह सी फूड. 6 महिने बोटीवर असायचो अहो. मेलो नसतो का समुद्राची दुश्मनी घेऊन. जयवंताजींच्या अंगात अचानकच उत्साह संचारल्यासारखं झालं. बऱ्याच महिन्यांनी सोडे होणार होते. सोडे येणार होते आज बाटलीतून बाहेर. आत्ता करते पोहे सोडे घालून आणि मग जेवायला मस्त भुजणं करते कोलंबीचं आणि कांदे करंदी. मसाला खिचडी बरोबर धमाल येईल खायला. आजींनी नाश्त्या जोडीनीच जेवणाचा खास पाठारे प्रभू मेन्यूही फिक्स करून टाकला आणि हा असा बेत नि आजींचं मन कसं बरं मोडणार होते जोग आजोबा. पोहे बाकी फरमासच झालेले. तुम्हाला रमी खेळता येते? जोग आजोबांनी विचारलं जयवंत आजींना आणि त्यांना जाणवलं आपण जरा आगाऊपणाच केला. आजींनी एकदम पुढे येत आजोबांकडे टाळीसाठी हात मागितला आणि जोरात टाळी मारत म्हणाल्या, हे आणि मी दिवसभर खेळायचो रमी, आठवड्यातून 2दा तरी. पैसे लावून बरं का. आणि जो जिंकेल तो रविवारी हॉटेलिंगचा खर्च करायचा. पण 2 वर्षापूर्वी हे गेले नि पत्ते बंद झाले माझे. असा अर्ध्यावर डाव मोडल्यावर एकट्याने डाव लावण्यासाठी कधीच धरले नाहीत मी पत्ते हातात. ह्यांचा एक रमी ग्रुपही होता. प्रत्येक शनिवारी एकाकडे जमून रात्रभर खेळायचे हे लोक. 3 महिन्यातून एक शनिवार आमचाही यायचा. मग मीही बसायचे ह्या सगळ्यांसोबत. असं म्हणत आजींनी आणिक एक टाळी मागितली आजोबांकडे. तासभर मस्त डाव रंगला मग रमीचा. आजीच प्लसमध्ये होत्या. चला आता स्वयंपाकाला लागते म्हणत आजींनी आवरते घेतले पत्ते. चला मी तुम्हाला चिराचिरीत मदत करतो. फक्त बघाच मी किती फाईन चॉप करतो कांदा ते. ही ठणठणीत असताना मी कायम मदत करीत असे हिला. आणि शेवटी जेव्हा 2-1 वर्ष अंथरुणावरच होती ही, मी तर एक हाती सगळा स्वयंपाक करत असे. अगदी साग्र संगीत, अंगारिकेला उकडीचे मोदकही बरं का. पण 3 वर्षापूर्वी ही गेली तेव्हापासून मोस्टली डाळ भातच खातोय. एकट्यासाठी काही करावंसंही वाटत नाही. आज पोह्यांनी खरंच चव आली जिभेला. आजी उठत म्हणाल्या, अहो ट्रेलरच झालाय बघून, पिक्चर तर पुढे आहे. आडवा हात मारत जेवले जोग आजोबा. आज जयवंत आजींनीही बऱ्याच दिवसांनी बनवलेलं इतकं काही, आपल्या व्यतिरिक्त कोणी खाणारं आले घरी म्हणून. आपापले जोडीदार गेल्यावर एकट्याने दिवस ढकलणं चालू होतं दोघांचं. जोग आजोबांची गोरेगावची मुलगी 2-1 महिन्यातून येत असे एकदा, तर जयवंत आजींची दोन्ही मुलं 2-1 वर्षातून एकदा. दोघंही फॉरेनला असल्यामुळे एका जागी साचलेल्या ह्या एकटेपणाच्या तळ्याचा आता तर भरती ओहोटी न येणारा समुद्र झाला होता ह्या लॉकडाऊनमुळे. ह्याच 3 खोल्यातून मुलांना वाढवताना कमी पडलेली ही जागा आता अवाढव्य वाटत खायला येत असे. 70 ओलांडलेले हे 2 जीवावर आल्यासारखे जिवंत होते बस. पण आजचा दिवस निर्विवादपणे छान गेलेला. दोघांच्याही सुटलेल्या सवयीच्या शस्त्रांना आज बऱ्याच दिवसांनी धार काढली गेली होती. बडीशोप खाताना अचानकच लागलेल्या ठसक्यामुळे जोग आजोबांनी घाईतच रुमाल काढला बंडीच्या खिशातून आणि चाव्यांचा गुच्छ पडला की खाली जमिनीवर. हात तिच्या मारी. सॉरी, म्हणजे पाहिलात माझा वेंधळेपणा. किल्ल्या बंडीच्या खिशात
आणि मी आपला बेघर समजत स्वतःला बाहेर वेळ काढतोय. आत्ता आठवलं, ह्या जुडग्यात कपाटाची किल्ली आहे. मी पलंगावरचं पडलेलं चेकबुक कपाटात ठेवलं ड्रॉवरमध्ये. कपाट बंद करत किल्ली बंडीच्या खिशात ठेवली आणि विसरलो. पण माझ्यामुळे तुम्हाला उगीचच आजोबांना तिथेच तोडून जयवंताजी बोलल्या, इतकं एक्सप्लेनेशन द्यायची खरंच गरज नाही हो. सकाळी चहा पीत असतानाच मला आवाज आला होता चाव्यांचा तुमच्या खिशातून, पण मी तुम्हाला काही जाणवू दिलं नाही. असा अभावानेच मिळणारा दुखतेपणा सोडायचा नव्हता मला. आतल्या आत गुदमरायला होतं हो, ह्या छाताडावर बसलेल्या एकटेपणाने. आणि आज मला तो छातीवरून उतरवायचाच होता. आता दोघांच्याही डोळ्यातून पाणी तरळत होतं. आजोबांनी हात जोडले जयवंताजींना आणि दार उघडून ते म्हणाले, येतो. आजींनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना विचारलं, कधी? आणि दोघेही खळखळून हसले होते, टाळ्या देत एकमेकांना. धन्यवाद. लेखक आहेत सचिन शिव देशपांडे.